नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि ही यात्रा सुरू असताना राणेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेवरती आसूड ओढलेले आहेत. गोमूत्र शिंपडणं हे शिवसेनेचं कार्य आहे का असा सवाल त्यांनी केला. ज्यांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलं त्यांनी आधी मनाचं शुद्धीकरण करा असा सल्ला राणेंनी दिला. तर दुसरीकडे सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीवरून त्यांनी जोरदार टीका केली. बाळासाहेबांची विचारधारा हिंदुत्वाची होती आणि आताची शिवसेना लाचारांची असल्याचं त्यांनी म्हटलं. तर याचाच एक भाग म्हणून आजच्या बैठकीत सेना जात असल्याचं नारायण राणे आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. आनंद वाटला त्या बैठकीबद्दल ऐकून. तुमच्या माध्यमातून मला माहीत नाही, मी साहेबांसोबत 39 वर्ष संघटनेत काढली. साहेबांची विचारधारा हिंदुत्वाची होती. त्यांनी जे काय केलं ते हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी केलं. त्यांनी कधी सलोखा आणि सत्तेच्या लोभापोटी हिंदुत्वाचा त्याग केला नाही, कधी त्याग केला नाही. तर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवरती प्रहार केलेला आहे. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. तिवारीजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. एकतर राणेंनी हल्लाबोल केलाय, ते म्हणजे काल शिवतीर्थावरती ते गेल्यानंतर किंवा जाऊन आल्यानंतर शिवसैनिकांनी जाऊन गोमूत्र शिंपडून तिथे जे काही शुद्धीकरण केलं त्यावरून टीका केली आहे. नाही, हे बघा, नारायण राणे हे यांनाच बाळासाहेब ठाकरेंनी एक कारकून माणसाला इन्कम टॅक्स मधल्या त्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं होतं आणि नारायण राणे त्याच्यानंतर एक व्यक्तिगत वादामुळे ते त्यांना सोडून चालले गेले होते ते जीवत असतानाच. आणि त्याच्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजपला खूप शिव्या देत होते आणि भाजपमधून निघून आता ते काँग्रेसमध्ये निघून भाजपला गेले आहे. मात्र नारायण राणे यांना आता केंद्रीय मंत्रीपद दिलं आहे. त्यांना जन आशीर्वाद यात्रा करून आपला परिचय देण्यासाठी दिला आहे. मात्र त्यांनी शिवसेनेला राजकीय विरोध करावा, मात्र व्यक्तिगतरित्या म्हणजे मनभेद काढायचे नाही. आणि मला दूरदर्शनवर एका मुलाखतीत 2 दिवसापूर्वी म्हणाले की तुम्ही त्यांना त्या स्मृतीस्थळावर जाऊ देणार की नाही. आम्हाला जरूर जाऊ देऊ. मात्र त्याच्यानंतरही कोणी त्याची साफसफाई केली, हे केली, ते केली. मात्र नारायण राणे आता केंद्रीय मंत्री झाले आहेत आणि भारत सरकारने त्यांच्याकडे मुंबई आणि कोकणाची जबाबदारी दिली आहे भाजपला पुनर्जीवित करायची, तर ती त्यांनी सांभाळावी. मात्र शिवसेनेला शिव्या दिल्यामुळे ते मोठे होतील असं नाही आहे. नारायण राणेंनी माझं हे समजून घ्यावं. कारण सुशांत सिंगच्या प्रकरणात तो त्यांचा मुलगा, नंतर त्यांच्या मुलाकडून किंवा त्यांच्याकडून एकेरी भाषेत वारंवार उद्धवजींचा अपमान केला जातो, त्यांच्या मुलांचा केला जातो. याच्यामुळे शिवसैनिक फार व्यथित होतात. आता त्यांच्या जनयात्रेला जर एखाद्यांनी विरोध केला आणि एखाद्या शिवसैनिकाच्या जर भावना तीव्र झाल्या तर मग नारायण राणे म्हणतील की बघा माझा आवाज दाबला जात आहे. असं कशाला बोलायला पाहिजे. त्यांनी आपलं मी केंद्रीय मंत्री असताना मी चांगलं करणार, मी महाराष्ट्रात उद्योग आणणार, MSMEचे क्लस्टर वाढवणार आणि भाजपला त्यांचा जनाधार मिळेल असं बोलायला पाहिजे. आता लोक फार हुशार आहेत, लोकांना सगळं समजते. आपण राजकीय नेते आहो आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आहो. त्या माणसांनी अशी भाषा वापरावी ही मला बरोबर आवडत नाही. राजकीय याच्यात काही होते. आता आम्ही भाजप सोबत इतके दिवस राहिलो, आज आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकारमध्ये आहोत आणि उद्धवजी त्यांचं नेतृत्व करत आहे. तर परिस्थिती बदलत असते आणि इमर्जन्सी आली तर बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिराजीला पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यावेळेस अनेक लोकांनी त्यांना त्यावेळेस टीका केली होती. मात्र राजकीय समीकरणं बदलत असतात. आजच्या समीकरणात भाजपला पर्याय देण्यासाठी जर कोणतीही मिटिंग होत असेल तर
सगळ्या विरोधकांचं नेतृत्व उद्धवजी करतील अशी परिस्थिती आलेली आहे. आणि मला तरी वाटते की 2024च्या निवडणुकीत उद्धवजी हे पंतप्रधानाला उत्तराधिकारी म्हणून समोर येतील आणि त्यांच्यासाठी तेवढा जनाधार आणि त्यांची लोकप्रियता कळसावर ते चालले आहेत. जी, किशोर तिवारीजी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत देखील आहेत. सचिनजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. एक प्रकारे कालपासूनच नारायण राणे यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी सरकार या सगळ्यांवरतीच टीका केलेली आहे. आणि आता त्यांनी शिवसेनेवरती पुन्हा टीका करताना आजची जी सोनिया गांधींसोबतची बैठक आहे ती सुद्धा एक लाचारीचा भागच असं म्हणून संबोधलंय. नाही, पहिली गोष्ट अशी की मला असं वाटतं की राणे साहेबांची अगोदरची ज्या वेळेला ती काँग्रेसमध्ये होती तेव्हाची वक्तव्य जरा तुम्ही आठवून पाहिलीत तर मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून त्यांची खरी मानसिकता काय आहे किंवा खरा विचार काय आहे हे तुम्हाला कळू दे. तो अलायदा भाग आहे. प्रश्न असा आहे की या देशामध्ये ज्या वेळेला मोदी शहांची एकाधिकारशाही चालू आहे आणि देशपातळीवरती लोकशाही संकटात आहे, अशा वेळेला सगळ्या पक्षांची मोठ एकत्र बांधून विरोधी पक्षांचं एक बळ तयार करावं आणि देशामध्ये एक प्रकारचा पर्याय तयार करून द्यावा, ही जी भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून हे सगळे पक्ष एकत्र येत आहेत. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षानं ह्याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे की गेल्या अनेक वर्षाचं सहकारी त्यांना सोडून आज काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर एकत्र येऊन त्या ठिकाणी सरकार महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन करतो. यामध्ये भारतीय जनता पक्षाची केवढी मोठी तऱ्हेनं चूक आहे आणि भारतीय जनता पक्षाचं कशा तऱ्हेची दहशत निर्माण झाली आहे देशामध्ये, लोकशाही समोर कशा तऱ्हेनं त्यांनी गंडांतर आणलेलं आहे, या बाबतीत त्यांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्याला दूषण देऊन का उपयोग नाही. बरं, तुम्ही म्हणालात नारायण राणे यांची मानसिकता काय बदललेली दिसते तुम्हाला? त्यांची वक्तव्य बदललेली आहेत. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांची भूमिका बदलावी लागते. प्रश्न असा आहे की त्यांच्या भूमिकेमध्ये तथ्य आहे का? देश पातळीवरती विरोधी पक्ष सगळेजण एकत्र येत आहेत आणि याचं कारण आहे की ज्या पद्धतीचं वातावरण देशामध्ये गेल्या 7 वर्षामध्ये पाहतोय ते वातावरण हे लोकशाहीला पोषक नाहीये. या देशाची आर्थिक पूर्णपणे जी अर्थव्यवस्था आहे पूर्णपणे डळमळीत झाली आहे. लोक बेरोजगार झालेले आहेत. अत्यंत बेदलीचं वातावरण तयार झालेलं आहे. माध्यमांमध्ये दहशत आहे आणि हे सगळ्या गोष्टीचा विरोध करणं गरजेचं आहे जर देशाची लोकशाही टिकवायची असेल तर. आणि त्यासाठी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून प्राथमिकता ही आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार हे बाजूला झालं पाहिजे, मोदी सरकार हे खाली आलं पाहिजे, खेचलं पाहिजे, हे तरच लोकशाही टिकू शकेल. अशी जर भावना निर्माण होत असेल तर मला असं वाटतं की त्या पक्षामधल्या लोकांनी अधिक चिंतन करण्याची गरज आहे. बरं, आणि आणखीन एक शब्द किंवा वाक्य त्यांनी वापरलंय ती म्हणजे आताची शिवसेना ही लाचारांची अशा प्रकारची टीका त्यांनी केली आहे. आता मग याच्यावरती मला असं वाटतं की शिवसेनेतले लोक जास्त चांगल्या पद्धतीने बोलतील. प्रश्न एवढाच आहे की भारतीय जनता पक्षामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्यामुळे आता जन आशीर्वादापेक्षा मोदी आशीर्वादच यात्रा ही अधिक संयुक्तिक ठरली असती. त्यामुळे मोदींच्या एकाधिकारशाहीमध्ये राहणारी ही सगळी भाजपची मंडळी किती लाचारीचं त्या ठिकाणी प्रदर्शन करतायत हे आपण पाहतोय. ज्यांना बोलायची देखील स्वायत्तता नाही आहे त्या पक्षामध्ये ते आज आपल्याला लाचारी आणि स्वाभिमान जर शिकवणार असतील तर मला वाटतं योग्य नाही. सचिन सावंतजी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते किशोर तिवारी सुद्धा आहेतच. तिवारीजी, लाचारांची शिवसेना आता झाली असं नारायण राणे म्हणालेत आणि जर शिवतीर्थावरती जाऊन गोमूत्र शिंपडून तिथे शुद्धीकरण केलं जात असेल तर हेच शिवसेनेचं कार्य आहे का असं देखील विचारलंय. नाही, तर एखाद्या बाळासाहेबवर श्रद्धा असणाऱ्या एखाद्या शिवसैनिकांनी केलं असेल, मात्र त्याच्या वादात मी पडत नाही. परंतु सचिनजी जी बोलले की नारायण राणे यांची मानसिकता अशा प्रकारची का झाली याचाही विचार केला पाहिजे. नारायण राणे काँग्रेसमध्ये आले होते तेव्हाही ते बोलायचे आणि ज्या पक्षात राहायचं त्या पक्षाच्याही विरुद्ध बोलायचं. आता तर ते भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपला कसे प्रामाणिक आहे हे दाखवायचं सुरुवात केलाय. मात्र मला असं वाटते की देवेंद्र फडणवीस यांना मंत्री केलाय, परंतु त्यांचा जो या मनोरुग्ण स्वभाव झाला आहे त्याच्यामुळे मोदींना साक्षात्कार होईलच की. आणि तुम्ही जे लाचारीचा शब्द बोलला, आज आम्ही भाजपला राज्यात आणि केंद्रात लाचारीचे दिवस आणले आहे. तुम्हाला हे माहित नाही की
प्रत्येक 15 दिवसाला उद्धवजीला भेटण्यासाठी निरोप येत असतात की आपण आपलं पॅचअप करून घेऊ, तुम्हीच 5 वर्ष मुख्यमंत्री राहा. परंतु उद्धवजी स्पष्ट बोलतात की मी या 5 वर्षासाठी शब्द दिला आहे, तो शब्द मी कायम ठेवणार. आणि उद्धवजी ज्या रीतीने महाराष्ट्राचा कारभार चालवत आहे, सचिन सुद्धा म्हणतील की त्यांनी कधीही मनभेद कोणाचाही निर्माण केला नाही आणि उद्धवजी कधी अपमानाची भाषा बोलत नाही. राणे पिता पुत्र तर एकदम खालची भाषा बोलतात. ते तर म्हणत होते काय दिशा चालियान आणि कोण जो सुशांत सिंग ते 100% आत्महत्या असताना त्यांचा मर्डर करण्यात आला. आपण मनोरुग्ण झाल्यानंतर कशा प्रकारचे आरोप लावतो याचं स्पष्ट प्रदर्शन नारायण राणे यांनी केलं आहे आणि करत आहेत. नारायण राणे यांचा जनाधार याच्यामुळे तळाला गाळाला जाईल असं मला वाटते. जी, किशोर तिवारी आणि सचिन सावंत दोघांचे धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. शिवसेनेला शिव्या घालून काही उपयोग नाही असं किशोर तिवारींचं म्हणणं, तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणतात की काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांची वक्तव्य आणि आता भाजपमध्ये गेल्यानंतरची त्यांची वक्तव्य एक प्रकारे ही मानसिकता दिसतेय नारायण राणेंची, असं सचिन सावंतांचं म्हणणं. या बातमीचा एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.